नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती अहिरे। आज तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग शिकवणार आहे आणि तुम्हाला पेपर किंवा वही पेपरवर तुम्ही पेपर घ्यायचा आहे, घडीचा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरावर मी तुम्हाला शिकवणार आहे। तर टेप घ्यायचा आहे, पेन घ्यायचा आहे आणि पट्टी घ्यायची आहे। तर आपल्याला आज तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग शिकवणार आहे। मी बऱ्याचशांना मागचे भाग टाकलेले आहेत, तर शोल्डर किती घ्यायचं मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा। तरीसुद्धा मी 28, 30, 32 या मापाची कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, एकदम सविस्तर माहिती येणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर मला एक लाईक करत चला आणि एक कमेंट्स करत चला। मी आता पुढे शिकवायला सुरुवात करणार आहे तुम्हाला। हे बघा, अशा पद्धतीने पेपर घ्यायचा आहे। हा जो पेपर आहे, ही बघा, ही घडी घ्यायची आहे आणि याच्यावर तुम्ही उंची वगैरे याच्यावर मी जसं ते पाटीवर शिकवणार आहे तसं तुम्ही याच्यावर तर उंची घ्यायची आहे। तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी उंची तुम्ही इथे घेऊ शकतात। तर आता आपण इथे मी 28, 30, 32 या मापाची कटोरी ब्लाऊज शिकवणार आहे तुम्हाला। इथे तुम्हाला दिसत असेल हे 28, 30 आणि 32 ह्या मापाची आपल्याला कटोरी ब्लाऊज शिकायची। ह्या 3 मापांची तर किती किती घ्यायचं ते सांगणार आहे। आता आपल्याला त्याच्यात तुमची उंची जितकी असेल तितकी तुम्ही उंची घेऊ शकता। हे बघा, या ठिकाणी आपण इथे 13 उंची घेऊन घेणार आहोत। इथे एक लाईन ओढून घेते मी आधी, सर्वात आधी। हे बघा, या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत। तर अशी लाईन ओढून घेतलेली आहे आपण इथे 13 आणि 1 इंच 14 म्हणजे 32चं मापाचं ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत। तर 32 साठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, 28, 30, 32 साठी 4.5 इंच। हे बघा, हे 4.5 इंच घेतलेलं आहे, हे शोल्डर 4.5 आणि हा मोंढा जो आहे तो 5 इंच घ्यायचा आहे। हा आपल्याला 5 इंच मोंढा घेतलेला आहे। तर 32चा 28 त्याचा 1/4 तुम्हाला फक्त अर्धा इंचाचा फरक आहे। तर अर्धा इंचाचा फरक आहे आपला। हे जर आहे तर 32 तुम्हाला मी सांगितलंच आहे की तुम्हाला किती कसं करायचं, 1/4 कसा करायचा तो तुम्हाला मी सांगितलेला आहे मागच्या भागांमध्ये 16, 8। तर इथे 8 आलेला आहे। 32चा 1/4 8 येतो। तर इथे 28चा 7 येतो आणि 30चा 7.5 येतो। तर अशा पद्धतीने अर्धा इंच वाढत जाणार आहे। ह्या तिघं मापांमध्ये अर्धा इंच वाढतं। हे अर्धा इंच वाढतं ह्या तिघांमध्ये। हे अंतर कुठे वाढतं, 28, 30, 32 अर्धा इंच। तर आपण इथे 8 इंच घेतले। 8 मध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन घेऊन घ्यायची आहे। इथे 2 इंच ही शिलाई मार्जिन 2 इंच। अगदी सोपी पद्धत, तुम्हाला आजपर्यंत ही पद्धत कोणीच सांगितली नसेल पण मी सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीची कटोरी। हे बघा, या ठिकाणी आला 10। तर ह्या ठिकाणी आपल्याला कमरघेर आपला कितीही असो, कमरघेर कितीही असला तरी आपण ह्या ठिकाणी फक्त 9 इंच घ्यायचं। याच्यापेक्षा 1 इंच खाली घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी आपण हा जोडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मागचा भाग घ्यायचा आहे। हे बघा, ह्या कोपऱ्यापासून आपल्याला इथे हा मागचा भाग घ्यायचा आहे। आपण ह्या इथे मागचा घेणार आहोत। तुम्हाला आधी मागचा घेते। हा ठिकाणापासून 1 इंच तुम्हाला माहीत आहे, ह्या भागाचे मध्य काढायचं आहे। इथे आला मध्य म्हणजे असा मध्य काढायचा आहे, 2.5 ह्या भागाचा। परत आपण इथे जितके वाढवलं आहे, इथे ही लाईन आपण हे इथे आलेलं आहे, तर हे अंतर सोडून द्यायचं आहे आणि ह्या भागाचा मध्य काढायचा आणि हा भागाचा मध्य काढून आपल्याला ही अगदी सोपी पद्धत आहे। मागचा भाग झालेलाच आहे। तुम्हाला जर मागचा भाग हा काढायचा असेल तर असा मागचा भाग काढून ठेवा परत। आणि या ठिकाणी आपल्याला इथे बघा, इथे 3 इंच अंतर घ्यायचं आहे। हे 3 इंच अंतर कंपल्सरी सगळ्या मापांना एकच ठेवायचं। आता ह्या ठिकाणी आता तुम्हाला जर गळा 6, 6.5, 7 हा इथे मी 6.5 घेतलेला आहे। या ठिकाणापासून आपण इथे 2.5 इंच घेणार आहोत। हे बघा, हे 2.5 इंच। हे 2.5 इंच घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत। ही लाईन ओढून घेतल्यानंतर या ठिकाणी हा आला गळा आपला झाला। हा आपल्याला पुढचा भाग झालेला आहे। मागचा पण याच पद्धतीने, म्हणजे हा साधा मागचा भाग झालेला आहे आपण आधी।
हा मागचा भाग तुम्हाला काढून दाखवलेला आहे. आता याच्यातच आपल्याला पुढच्या भागाची कटोरी काढायची आहे. तर या ठिकाणी बघा, लक्ष देऊन बघा, या ठिकाणी 2 इंच वरती घेतलं आहे आपण. इथे 2 इंच वर घेतलं आहे, या ठिकाणी पण 2 इंच वर घेतलं आहे. मी 3-4 प्रकारे तुम्हाला कटोरीच्या आकृत्या शिकवणार आहे. तुम्हाला आज 28, 30, 32 ह्या मापाची कटोरी ह्या ठिकाणापासून आपल्याला ह्या ठिकाणी 5-5.5 इंचावर इथे खूण करायची आहे. झालं. त्याच्यानंतर बघा कटोरी कशी काढायची. ह्या ठिकाणापासून आपण इथे 4 इंच अंतर घेतलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी आपण इथे 4 इंच अंतरावर इथे खूण केलेली आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर हे अंतर आपण 2 इंच घेतलेलं आहे, हे 2 इंच घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी 4 इंच घेतलं आहे, हे अंतर आपण इथे 4 इंच घेतलं आहे. तुमचं एवढी आकृती तुमची लक्षात आलीच असेल पूर्ण. बघा, खूप सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण इथे 5.5 इंच घेतलेलं आहे. हे अंतर आपण इथे, हे इथून इतकं 5.5 घेतलं आहे. हे अंतर आपण 3 इंच घेतलं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोपी पद्धत आहे ही. एवढी तुमची आकृती तुमच्या लक्षात आलीच असेल. अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा. एकाच मापात 2 कटिंग येणार आहे, मागचा आणि पुढचा. आता मागचा भाग आधी आखून दाखवला होता, आता पुढचा भाग आखून राहिलो आपण कटोरीचा. बघा, तर या ठिकाणी आपण इथे 4 इंच घेतलं, इथे 5.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपल्याला इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. ह्या ठिकाणी आपण इथे 1.5 इंच वाढवणार आहोत. आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहोत. जोडला. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे, हे बघा, हा पॉईंट आहे 6.5चा मध्य काढायचा. इथे आला हा मध्य, हा पॉईंट जोडला, याचा मध्य आला. त्याच्यानंतर हा मध्य आल्यानंतर इथे खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी हे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच आलं. त्याच्यानंतर आणि ह्या ठिकाणी परत आपण 2 इंच वरती घेणार आहोत. हे सरळ स्ट्रेट लाईन ही 2 इंच आणि फक्त असा आकार देऊन घेणार आहोत. झाला, आकार देऊन झाला. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण इथे आपल्याला ही आकृती 28, 30, 32साठी अशा पद्धतीने कटोरी काढता येते. अगदी सोपी पद्धत. त्याच्यानंतर आपल्याला हा पुढचा भाग घ्यायचा आहे, पुढचा मोंढा घ्यायचा आहे. तुम्हाला पुढचा मोंढा कसा घ्यायचा ते सुद्धा सांगणार. या ठिकाणी आपण अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि ही लाईन फक्त आपल्याला अशी ओढायची आहे. ही झाली पुढचा मोंढा. तर आपण मागचा आकृती काढलेली आहे, ही मागची आकृती काढली आहे. आता ही पुढची आकृती झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिकवण्याचा मी प्रयत्न करत राहणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघत चला. अगदी सोपं. आता कटिंग करताना काय करायचं त्याच्यानंतरचा प्रश्न. कटिंग करताना बघा, ह्या ठिकाणी इथे कटिंग करायची. हे बघा, मी खडूने जिथे जिथे लाईन चालली तिथली कटिंग करायची आहे. आणि हा पुढचा भाग आला, हा पुढच्या भागाची कटिंग झाली. त्याच्यानंतर हा पुढचा भाग झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण हा गळा करतो. त्याच्यानंतर हा भागाची कटिंग करायची. हा भाग निघाला. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ब्लाऊजची ही कटोरीची कटिंग करायची. ही कटोरी आली या ठिकाणी, इथून हे बघा, ह्या ठिकाणी हा कट झालेला आहे. परत इथे आणि हा गळ्याचा आकार. अशा पद्धतीने ही कटोरी करायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी पुढचं योगपट्टी कशी काढायची मी तुम्हाला पाठी सरकून ही बघा अशा पद्धतीने इथे ठेवली. आता आपण इथे 2-2 इंच घेतलं, तर ह्या ठिकाणी आता अंतर मोजून घ्यायचं. किती आलं हे आपलं, हे अंतर 9 आलेलं आहे. हे 9 इंच अंतर घेऊन घेतो आपण इथे. 9 इंच हे ठिकाणी 9 इंच अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे 2 घेतलं, तर इथे 2.5 इंच वरती घ्यायचं आहे. अडीच घ्यायचं आहे. आपण इथे 2 सोडलं तर इथे 2.5 घ्यायचं आहे. मार्जिंगसाठी आपण इथे 2.5 घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हा पॉईंट जोडून घेतला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 28, 30, 32ला ह्या ठिकाणी 3.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी अर्धा
आणि फक्त इझी असा आकार द्यायचा. ही झाली योगपट्टी, योग, आणि ही कटोरी. अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असे येत जाणार आहे. आणि कटोरी ब्लाऊज मी शिकवणार आहे.